मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आपले पूर्वज म्हणजे हजारो वर्षापूर्वी जे आपले मानव होते हे आपल्या पिल्लाचं संरक्षण कसे करत असे? तर आजच्या डॉक्युमेंटरीमध्ये मी पूर्णपणे माहिती तुम्हाला देणार आहे। कल्पना करा, आजपासून लाखो वर्षाचा काळ, ना शहरे, ना घरे, ना शेती, फक्त जंगल, डोंगर, गुहा आणि मर्यादित धोके। त्या काळात आपल्या प्रजातीचं अस्तित्व टिकवणं हेच सर्वात मोठं युद्ध होतं आणि या युद्धात सर्वात मौल्यवान खजिना म्हणजे आपली पिल्लं। पहिल्या मानवाचं जग सतत भीतीने भरलेलं होतं। आसपास हिंस्र प्राणी म्हणजे की वाघ, अस्वल, लांडगे, साप, अगदी लहान सहान जंगली कुत्रे सुद्धा पिल्लांसाठी घातक ठरू शकत होती। रात्र पडली की अंधारात प्रत्येक आवाज म्हणजे मृत्यूचा इशारा त्या काळी होता। त्यावेळी पालकांसाठी पिल्ल्याचं संरक्षण ही केवळ जबाबदारी नव्हती, ती जगण्यासाठीची अनिवार्य लढाई होती। म्हणजे की त्या काळी पालकांनी जर आपल्या पिल्लाचं संरक्षण केलं नसतं तर आज आपली जी काही होमोसेपियन प्रजाती आहे हे अस्तित्वात नसती। संरक्षणाची पहिली साधन हात आणि सुरुवातीला कोणतीही शस्त्र नव्हती। पहिले मानव आपल्या पिल्ल्याचं रक्षण हाताने, दगडाने किंवा जाड फांदीने करत, आपल्या शरीराजवळ घट्ट धरून सतर्क राहत। कधी पिल्लं आईच्या पाठीवर बसून प्रवास करत होती तर कधी आई वडील आलटून पलटून त्यांना उचलून घेत होती। मित्रांनो, त्या काळी जे काही आपला होमोसेपियन समूह आहे हे एक गटामध्ये राहत होते। तर एक मोठी बदल म्हणजे टोळ्या करून राहणं, एकत्र राहणं म्हणजे एकमेकांची काळजी घेणं। गटात मोठी माणसं संरक्षणासाठी पहारा देत होती तर इतर अन्न शोधायला जात होती। असं केल्याने पिल्लं नेहमी कोणाच्या तरी नजरेखाली राहायची। हीच सवय पुढे मानवाने समाजाची पायाभरणी ठरली। तर त्या काळी जे काही होमोसेपियन प्रजातीचे लोक म्हणजे आपण हे आपल्या पिल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी काही लोकांना अन्न साठवण्यासाठी पाठवायचे आणि काही लोकांना आपल्या पिल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी आपल्या बाळापाशी उभा करायचे। पहिले मानव गुहा, झाडांच्या फांदी, मोठ्या दगडांच्या आडोशाला पिल्लांना लपवून ठेवत होती। गुहेचं तोंड लाकडांनी, काटेरी झुडपांनी अडवून ठेवायचं जेणेकरून हिंस्र प्राणी आत येऊ शकणार नाहीत। जंगलातील उंच झाडावर सुद्धा तात्पुरती घरटी तयार केली जायची, वाऱ्यापासून, पावसापासून आणि जंगली प्राण्यापासून वाचण्यासाठी। काळ पुढे सरकला आणि मानवाने आग शोधली। आगीने पिल्ल्याचं संरक्षण करण्याच्या पद्धतीत क्रांती घडली। गुहेच्या तोंडाशी आग लावून ठेवली की हिंस्र प्राणी जवळ यायला धसत नव्हती। पिल्लांना उभंही मिळे आणि पालक रात्री झोपताना थोडे निश्चितपणे झोपत होते। हळूहळू दगडी भाले, टोकदार लाठ्या, नंतर हाडांचे टोकदार शस्त्र यांचा वापर सुरू झाला। शिकार करण्याकरिता ही शस्त्र पिल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी उपयोग पडत होती। धोका ओळखताच पालक गटाने हल्ला करून शत्रूला दूर हाकलायचे। पिल्लाचं संरक्षण हा केवळ शारीरिक लढा नव्हता। पहिले मानव त्यांना लहानपणापासून सावध राहणं, धोके ओळखणं, पळून जाण्याची दिशा हे शिकवत होती। जगण्यासाठी शिक्षण ही संकल्पना तिथेच जन्माला आली। आज आपण तंत्रज्ञान, पोलीस, डॉक्टर, शाळा यांच्यावर अवलंबून आहोत, पण लाखो वर्षापूर्वी पिल्लाचं संरक्षण म्हणजे दिवस रात्र सावधान राहणं, गटाची ताकद वापरणं आणि निसर्गाशी थेट सामना करणं होतं। हाच प्रवास आपल्या जीवनामध्ये आजही जिवंत आहे। म्हणूनच संकटात आपण आपल्याच मुलांना आधी वाचवतो। पहिल्या मानवाने आपल्या पिल्ल्याचं संरक्षण करून केवळ स्वतःच्या नव्हे तर सर्व मानवजातीचा जीव वाचवला। त्याची ती जिद्द, त्याचं ते धैर्य आज आपण श्वास घेतोय त्यामागचं खरं कारण आहे। तर मित्रांनो, ज्या मानवाने आपल्या पिल्ल्याचं संरक्षण करून ही प्रजाती म्हणजे होमोसेपियन प्रजाती पुढे आणायला त्यांनी एवढी मदत केली होती आणि ते होते आपले पालक म्हणजे जे आपले पूर्वज। तर मित्रांनो, ही डॉक्युमेंटरी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन डॉक्युमेंटरी व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला भेटत जातील। चला तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या अशाच एका डॉक्युमेंटरी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।